तर चला प्रथम आपण जे 2 चेंडू चॉईस करणार आहोत तेच चेंडू मात्र वापरले जातील. आमच्या आयोजकांकडून आपल्यास विनंती आहे जास्त चेंडू दिले जाणार नाहीत. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे आपल्याला पाहायला मिळते खारकोपर 11 खारकोपर टीम्स नक्कीच नुकतीच कालच्या आपण विचार केला कालच्या नाईट रजनी जासईमध्ये संघ चांगला परफॉर्मन्स दिला आणि हर्षल ठाकूर बाट्या याला मात्र बाईक मिळाली पहिलीच या खारकोपर गावामध्ये. एक चांगला खेळाडू हर्षल ठाकूर एक जल्लोष झाला होता कालच्या रात्रीमध्ये खारकोपर टीमचा. आणि खारकोपर टीमला आमचे एक उत्कृष्ट स्कोरर रोहित मात्रे यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात खारकोपर 11 खारकोपर टीमला. मॅचला होते सुरुवात एका साईडला रॉयल स्पोर्ट उलवी आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये खारकोपर 11 खारकोपर सलामीची जोडी पोहोचली. तेजस कोहली आणि चंदन मडवी ही मात्र सातत्याने आपल्याला जोडी पाहायला मिळतोय. एक चांगला परफॉर्मन्स दिला होता. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच चंदन मडवीला आणि आमचे डीजे जीतू. नक्की जीतू मात्र आज फायर होतील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. तत्पूर्वी आमचे सत्यवान काकडे सरांचा मात्र इथे सन्मान झाला. त्यानंतर विश्वनाथ कोहली विशू कोहली आणि हेमंत पाटील सर या मॅच साठी आपल्याला पाहायला मिळतील. हे 2 पंच 3 पंच लाभलेत ऑफिशियल पंच आहेत. आणि जाऊया मॅचला होते सुरुवात. गोलंदाज प्रतीक पाटील खारकोपर 11 खारकोपर टीमचा एक ऑलराऊंडर भूमिका आहे प्रतीककडे देखील. एका साईडला रॉयल स्पोर्ट उलवे टीमचा मात्र तेजस कोहली. पंचाचा ग्रीन सिग्नल. पहिल्या सत्राला सुरुवात आपण विचार केला तर घड्याळामध्ये वाजले तब्बल 1:36 आणि मॅचला होतोय सुरुवात. गोलंदाज प्रतीक पाटील साबरीभद्र फलंदाज तेजस कोहली. गेम ऑन. पहिला चेंडू इथे आडव्या पट्याने खेळायचा प्रयत्न होता तेजसचा. त्यानंतर मात्र सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करा लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय. इथे खातं ओपन झालंय रॉयल स्पोर्ट उलवे टीमचं पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील एका साईडला तेजस कोहली. पाटणे क्रीडांगण हा गव्हाण आणि आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळतोय साई गणेश ट्रॉफी 2025 दुसरी रजनी. षटकातील पुढचा चेंडू चांगला पटका पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला जज करीपर्यंत इथे 2 धावसंख्या कंप्लीट होतात आणि ते स्वतःचा वैयक्तिक खातं ओपन करतोय तेजस कोहली. आणि रॉयल स्पोर्ट उलवे टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती 3 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते. पहिल्या सत्राला होती सुरुवात. 4 ओव्हरच्या मॅच आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये. एक चांगली मॅनेजमेंट अनेक आपण पाहतो स्पर्धेमध्ये आणि तीच या गव्हांच्या या पाटणे क्रीडांगणावरती साई गणेश ट्रॉफी 2025 मध्ये पाहायला मिळतो. विचार केले तब्बल धावसंख्या 3 या आकड्यावरती. प्रतीक पाटील पुढा गोळाच्या मार्कवर. तेजस कोहलीचा हा पटका लॉंगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल 4 धाबींसाठी हा चौका. आणि त्यानंतर मात्र 4 धावा मिळाल्या. षटकातील पुढचा चेंडू काय घडलं इथे पाहिला तर मात्र एक चालाकी रणजित पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर पाहू शकाल इथे नक्कीच इथे मात्र रेफर केलंय आपण पाहिलं तर पाहू शकाल. इथे तिसऱ्या पंचांकडे आपण चाललोत. WTClive.com. नक्कीच फलंदाजाकडे पाहायचं आहे आपण. तेजस कोहली हा मोठा विकेट्स आहे आणि फलंदाज मात्र बाद पहिला झटका मिळेल रॉयल स्पोर्ट उलवे टीमला. तेजस कोहली परतावा लागेल मात्र खेळाडू कक्षामध्ये.
इथे आपण पहिला मोठा विकेट प्राप्त केला. तेजस कोहलीला मात्र रनआउट स्वरूपाने बाद केलं. आणि आता नवीन फलंदाज इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती गीतेश मडवी, चंदन मडवी. आणखी एक सामना आहे देवा ग्रुप आवरे. या पुढची लढत आणखी आपल्या समोर आहे दुसऱ्या रणनीतीत. तदनंतर एक संघ मात्र क्वालिफाय होईल सुपर 5 साठी. कालच्या पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं तर जांभूळपाडा 11 जांभूळपाडा संघ मात्र क्वालिफाय झालाय. क्षेत्रातील पुढचा चेंडू गोलंदाज प्रतीक गीतेशसाठी पुलटाच प्रकारचा चेंडू. चांगला इथे मात्र पाहिलं तर हर्षल ठाकूर इथे चेंडू पकडला जातोय. अप्रतिम दर्जाचा इथे षटक हाताळताना पाहिला तर प्रतीक पाटीलला, ज्याने जर विचार केला त्याच्या एक षटकामागे चौकार आला होता. धनेश बोरीच्या हातामधून निसटला होता चेंडू. आणि त्यानंतर 7 या आकड्यावरती धावसंख्या. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू उरलाय. चांगल्या शेवटचे 2 चेंडू आहेत. 7 धावसंख्या स्कोरवरती प्रतीक पाटील गोळ्याच्या मार्कवर. गीतेश मडवी घुटना देख, परंतु इथे काय घडलं, एलिव्हेशन पडलं कमी आणि स्केरलेकच्या रिजन मध्ये हा दुसरा झटका मिळेल रॉयल स्पोर्ट उलवे टीमला. पाहिलं तर इथे गीतेशला देखील परतावा लागेल. वेलीचं फार महत्व आहे या स्पर्धेमध्ये, इम्पॉर्टंट आहे. आणि वेल मात्र इथे लावलेली आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं. 4 ओव्हरची मॅच आहे. 3 जी षटकं आहेत ते आपण 15 मिनिटाच्या आतमध्ये मात्र कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा मात्र एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. 2 फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 4 मानव पाटील. आणि प्रतीक पाटीलच्या षटकातील हा शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधला. 2 बाद 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. मानव पाटील डावकर्त्याचा फलंदाज येतोय. प्रतीक पाटीलच्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू उरलाय. उलटाच प्रकारचा चेंडू. त्यानंतर मात्र इथे धनेश चेंडूला उचलीपैकी पर्यंत एकदा कंप्लीट होतोय. आणि त्यानंतर एका ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणारा रॉयल स्पोर्ट उलवे टीमची धावसंख्या तब्बल 2 बाद 8 या आकड्यावरती. विशाल घरत हा मात्र इथे षटक क्रमांक 2 पेकण्यासाठी खारकोपर 11 खारकोपर या संघाच्या वतीनं. स्ट्राईक वरती फलंदाज मानव पाटील. विशाल घरत षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या ओव्हर मधला हा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने मात्र इथे फेकला जातो. चेंडू हाताळला जातो. विशाल घरतकडे एलिव्हेशन आहे. चांगल्या प्रकारचे स्विंगिंग गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी 6 प्रकारचे 6 चेंडू फेकण्यामध्ये क्षमता आहे विशाल घरतला आम्ही पाहिलाय. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहिला खारकोपर 11 खारकोपर टीम साठी चांगली कामगिरी करेल विशाल. फुलटाच प्रकारचा चेंडू. त्यानंतर इथे पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एकदा पूर्ण झाली. दुसरा धाबेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावसंख्या कंप्लीट केल्यात. या 2 धाबीने आता रॉयल स्पोर्ट उलवे टीमची धावसंख्या जाईल तब्बल 2 बाद 10 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रतीक पाटीलने चांगल्या प्रकारे हाताळलं. विचार केला तर 8 धावसंख्या आणि 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. तदनंतर मात्र खारकोपर 11 खारकोपर टीमचा हा गोलंदाज विशाल घरत. स्ट्राईक वरती फलंदाज रॉयल स्पोर्ट उलवे टीमचा मानव पाटील. उलटाच प्रकारचा चेंडू कार्पेटच्या साह्याने पटकाचा जोलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडूला आडवी पेकी पर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्यात. आणि या 2 धाबीने तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न चालू आहे. परंतु काय घडेल इथे झाला हिट आणि विकेट मात्र मोठा मासा झालेला अडकलाय.
चंदन मडवीला आता मात्र तिसरा झटका रॉयल स्पोर्ट उलवे टीमला. संख्या 12 या आकड्यावरती तिसऱ्या धावेची आवश्यकता नव्हती, कारण चंदनला राहणं फार आवश्यकता होतं रॉयल स्पोर्ट उलवे टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर सूरज पाटील येतोय नवीन फलंदाज. सूरजला देखील अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलाय रॉयल स्पोर्ट उलवे टीमला चांगलं खेळ करताना. परंतु आता आवश्यकता या मॅच मध्ये आहे. संकटात सापडला या पहिल्या सत्रामध्ये संघ आपण पाहिला तर रॉयल स्पोर्ट उलवे, कारण इथे प्रतीक पाटीलच्या पावलावरती पाऊल टाकताना गोलंदाजी करतोय विशाल गरज. चांगल्या प्रकारे षटक हातलतोय. आता नवीन फलंदाज सूरज चांगल्या प्रकारे, मी मगाशीच म्हटलंय की 6 प्रकारचे 6 चेंडू फेकण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. हा देखील चेंडू येतोय डॉट. धावसंख्या थांबली 12 या आकड्यावरती. तब्बल 3 बाद 12 धावसंख्या स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतोय रॉयल स्पोर्ट उलवे टीमची. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करेलच विशाल, आणि ती कामगिरी आपल्या खारकोपर 11 खारकोपर टीमला करतोय. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 8 धावसंख्या आल्या होत्या. हा देखील आपण पाहिला तर चांगल्या प्रकारे कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होतोय आणि ते दुसऱ्या ओव्हरचा देखील खेळ होतोय पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल स्पोर्ट उलवे या संघाची धावसंख्या तब्बल 13 या आकड्यावरती. गावामध्ये 2 संघ होते. जर विचार केला तर जासेच्या नाईट रजनीमध्ये जसा एकत्र संघ आला, त्यानंतर गावामध्ये बाईक मात्र प्राप्त झाली. तोच मात्र माट्या हर्षल ठाकूर. आपल्या स्वप्नातील बाईक मात्र साकारताना पाहिलं, आणि सातत्याने जेव्हा जेव्हा आपण गाव मात्र एकत्र असतो तेव्हा गावाची एकी देखील पाहतो. आज खारकोपर टीम मात्र एकत्र आलाय आणि चांगल्या प्रकारे मात्र खेळ सादर केला जासे नाईट रजनीमध्ये. आज या गव्हांच्या नाईट रजनीमध्ये ती कामगिरी करावी लागेल. 2 षटक मात्र कंप्लीट झाले. तिसरे षटक मात्र हर्षल ठाकूर. संघाची धावसंख्येचा विचार केला तब्बल 3 बाद 13 या आकड्यावरती. 3 बाद 13 धावसंख्या. स्ट्राईक वरती फलंदाज सूरज पाटील आणि नॉन स्ट्राईकला मात्र माधव पाटील हे 2 फलंदाज. हर्षल ठाकूर षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या ओव्हर मधला हा पहिला चेंडू. सुरेख चेंडू चांगल्या प्रकारे मात्र इथे आडव्या पटाने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा. हा चेंडू देखील डॉट जाईल. इथे डॉट चेंडू मिस झाले जातात रॉयल स्पोर्ट उलवे टीमचे सर्व खेळाडू. धावसंख्येचा विचार केला 13 या आकड्यावरती धावसंख्या थांबलीत. जर विचार केला स्पीड मीटर असतो तो मीटर मात्र थांबवलाय रॉयल स्पोर्ट उलवे टीमचा. कुठेतरी शांत ठेवलं या फलंदाजांना. हर्षल ठाकूर त्याच्या षटकातील पुढचा चेंडू. सूरज पाटील साठी हा पटका मात्र हलवार पद्धतीने सजवलाय. एकच धाव मिळेल मात्र सूरजला. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज धावला जातोय आणि त्यानंतर इथे होतोय हिट आणि चौथ्या विकेटचा होतोय पतंग.
मडवी संघाची मात्र फार बिकट परिस्थिती झाली, परंतु नक्कीच मी सांगू इच्छितो की परिस्थितीवरती मात करायला हवी आहे टीम रॉयल स्पोर्ट उलवे टीम. कारण इथे गोलंदाजी हतल्ली प्रतीक पाटील, त्यानंतर विशाल गरज आणि त्यानंतर आता तिसरा षटक तर आपण पाहिला हर्षल ठाकूर. एका साईडला इथे नवीन फलंदाज आकाश मडवी. 4 बाद टीमची धावसंख्या 14 याकड्यावरती. आकाश मडवी मात्र स्ट्राईक वरती. हर्षल ठाकूर षटकातील पुढचा चेंडू बघील. चांगल्या प्रकारे मात्र हा चेंडू देखील बॅटची एनर्जी होती. हा देखील डॉट चेंडू जाईल. धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे. या पहिल्या सत्रामध्ये आपण विचार केला मंगेश खारकोपर 11 खारकोपर टीम एक चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडू हाताळलेत. आपण पाहिला गोलंदाज हर्षलने, स्ट्राईक वरती फलंदाज आकाश. षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र आडव्या पट्ट्याने फलंदाज केलाय. त्यानंतर लॉंगॉनला चेंडू पकडला जाईल. फेकीपर्यंत इथे एकच धाव मिळेल. एका धाबीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 4 बाद 15 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू उरलेत. 15 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. एका साईडला मानव पाटील आणि आकाश मडवी ही रॉयल स्पोर्ट उलवे टीमची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तेजस कोहली जसं परतला त्यानंतर मात्र खेळाडू कक्षामध्ये जास्तीत जास्त शांतता पसरली रॉयल स्पोर्ट उलवे टीमच्या खेळाडू कक्षामध्ये. आणि चंदन देखील रनआउट स्वरूपाने बाद झाला. त्यानंतर मात्र स्मशान शांतता पसरली आपण पाहिला खेळाडू कक्षामध्ये. शेवटचे 2 चेंडू उरलेत. मानव पाटील आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता. फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. हा देखील हर्षल मात्र चेंडू डॉट फेकतोय. का माझ्या नावावरती मात्र बाईक लागली होती. सातत्याने मात्र माझ्या स्वप्नातील बाईक मी माझ्या घरी घेऊन गेलो. हा बाईकर मॅन आहे. आपण पाहिलं तर खारकोपर टीमचा हा खेळाडू आपण पाहू शकाल हर्षल ठाकूर एक चांगली कामगिरी करतोय. तिसऱ्या ओव्हर मधला हा अंतिमचा चेंडू. सुरेख अप्रतिम दर्जाचा आपण पाहिला हा षटक हाताळला हर्षल ठाकूर याने. आणि तिसरा ओव्हर देखील कंप्लीट होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिला 4 बाद तब्बल 14 या आकड्यावरती. मात्र पुढे चाललाय रॉयल स्पोर्ट उलवे संघ. शेवटचा षटक आयुष गोंधली. अंतिमचा षटकातील पहिला चेंडू प्रहार चढवलाय. काव कॉर्नरच्या रिजन मध्ये टोकलाय. आकाशच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार षटकार. उलवेचं 21 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्या जातात. अद्याप या शेवटच्या स्लॉग ओव्हर मधले अंतिमचे 5 चेंडू उरलेत. आयुष गोंधली गोळ्याच्या मार्कवर. सुरेख चेंडू षटकार खाल्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय आयुष गोंधले. इथे मात्र आपला गोलंदाजीमध्ये मारा चेंज करतोय. चांगल्या प्रकारे मात्र हा चेंडू हाताळला जातोय. डॉट येतोय. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू. आकाशचा हा पटका आपण पाहू शकाल. इथे सेकंड स्लिप मध्ये चेंडूची पकड होतोय. एकच धाव मिळेल आकाश मडवीला. रॉयल स्पोर्ट उलवे टीमची धावसंख्या 4 बाद 22 आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू उरले ते पहिल्या सत्रामधले 22 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतोय. जर विचार केला सुयोग कोहली आपण अगोदरच्या मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या 67 धावसंख्या पाहिल्या होत्या. त्यानंतर रॉयल स्पोर्ट उलवेच्या आपण जर विचार केला तर 52 धावसंख्या देखील पाहिल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये खारकोपर 11 खारकोपर टीमने मात्र शांत ठेवलंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळली. नक्की डीजे मास्टर थोडा लक्ष द्यायचं. आमचे डीजे याचा आज फुल टू फायर आहेत. मानव पाटीलला आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता.
आयुषने चांगल्या प्रकारे हा चेंडू हाताळला. हा चेंडू देखील डॉट जातोय. शेवटचे 2 चेंडू उरलेत या पहिल्या पूर्वार्धामधल्या अंतिमच्या षटकामधले. मानव पाटील एका साईडला मात्र गोलंदाज आयुष गोंधलीचा हा चेंडू. त्यानंतर क्षेत्ररक्षक पोहोचतोय. झेल झाला ड्रॉप. चेंडू जाईल मात्र सीमा रेषा पलीकडे. 4 धाबींसाठी हा चौकार. धाबसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. अंतिमचा चेंडू या पहिल्या पूर्वार्धामधला शेवटच्या स्लॉग ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. शेवट गोड होईल का? परंतु ते जेल खाली क्षेत्ररक्षक आला होता. स्केअरलेगच्या रीजन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धाबसंख्या पूर्ण आणि ते तिसऱ्या धावेचा होईल का प्रयत्न? नक्कीच सर आम्हाला इशारा कळवतील या किती धाबसंख्या असतील. आमचे एक ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. सर नक्कीच सत्यवान काकडे सर आणि या 2 धाबसंख्या असतील आमचे हेमंत पाटील सर. या 2 धाबीने मात्र इथे पहिला सत्र संपतोय. पूर्वार्ध संपतोय. पहिल्या सत्रामध्ये विचार केला रॉयल स्पोर्ट उलवे प्रथम फलंदाजी करताना तब्बल 4 बाद 28 धाबसंख्या झाल्यात आणि 29 धाबीचा टार्गेट असेल या मॅच मध्ये पूर्ण करायचं आहे खारकोपर 11 खारकोपर संघाला येणाऱ्या मात्र 24 चेंडू मध्ये. तर तत्पूर्वी मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात पुन्हा एकदा याच गावातील गोड आवाज सुयेग कोळी येथील आमच्या समित जॉईंट होतील दुसऱ्या सत्रासाठी. डीजेला मात्र आमच्या जितूला संधी दिली जाईल. डीजे टोक. दोन 2025 ही रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आजची दुसरी रजनी मात्र अंतिम टप्प्यामध्ये जात असताना आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या समोर आली आहे आणि ती मात्र आपण पाहतोय. खारकोपर 11 खारकोपर विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उलवे या 2 संघादरम्यान रॉयल स्पोर्ट्स उलवे संघानं प्रथम फलंदाजी करत असताना मात्र आपण पाहतोय धावसंख्या बनवली आहे. 28 धावसंख्या उभारल्यात. 29 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू बनवायचे आहेत. खारकोपर 11 खारकोपर संघाला 29 धावसंख्या. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रतीक पाटील आणि हर्षल ठाकूर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि एकीकडे मात्र गोलंदाज चंदन मडवी रॉयल स्पोर्ट्स उलवे संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. सलामीची जोडी स्ट्राईक एंडकडे आहे. हर्षल ठाकूर कालच्या दिवसामध्ये ज्याच्या खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती मात्र खारकोपर गावाची ज्याच्या माध्यमातून साकारली गेली.
स्वप्नातली बाईक, पहिली बाईक मात्र खारकोपर गावामध्ये आणण्याचा विक्रम ज्याच्या नावी राहिलाय तो हर्षद ठाकूरला आपण स्ट्राईक एंडकडे पाहतोय, तर एकीकडे नॉन स्ट्राईक एंडकडे मात्र आहे फलंदाज प्रतीक पाटील. सामन्याला मात्र सुरुवात होते, पंचांचा इशारा आलाय, ग्रीन सिग्नल, आणि इथून मात्र नक्कीच सुरुवात होईल. षटक हाताळताना आपण पाहतोय, पहिलं षटक ज्याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय चंदन मडवी आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू इथून मात्र नक्कीच लोअर फुल टॉस पॉइंट कव्हर आणि कव्हरच्या रिझन मधून ट्रॅव्हल करायचा होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, कोणती धावसंख्या मात्र पहिल्या चेंडूवरती येत नाही. टीट फॉर टॅट प्रतिउत्तर पाहायला मिळेल का उत्तरार्धामध्ये? ज्या रीतीनं पूर्वार्धामध्ये गोलंदाजी राहिली खारकोपर संघाची, त्या रीतीनं मात्र त्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ कामगिरी करेल का या उत्तरार्धामध्ये? पहिला चेंडू निर्धावाला आहे, तदनंतर मात्र नक्कीच अपील पाहायला मिळाली. अपील मध्ये उत्साह जास्ती, आत्मविश्वास कमी. इथून मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे आणि परत एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय चंदन मडवी. पहा काय आत्मविश्वासानं गोलंदाजी करतोय, जो आत्मविश्वास नक्की प्रत्येक खेळाडूमध्ये त्यानं टचून भरलाय असं पाहायला मिळतंय या उत्तरार्धामध्ये. सामना सोडायला तयार नाही आहेत, भले 29 धावसंख्या धावफलकावरती चेस करायच्या असल्या तरी मात्र आपण पाहतोय आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू आले आहेत. चंदनचा पुढचा चेंडू इथून मात्र पाहतोय बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कोणतंही फुटवर्क नव्हतं, पूर्णपणे बीट केलाय ते फलंदाज हर्षल ठाकूरला मात्र थांबवलं गेलंय खारकोपर 11 खारकोपरच्या या फलंदाजाला, आणि इथून मात्र कोणती धावसंख्या अजूनपर्यंत अर्जित केली नाहीये. पहिले 3 चेंडू नावी राहिलेत ते रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाच्या या चंदन मडवीच्या गोलंदाजीतील उल्वे संघाकडून, तर मात्र इथून पर्यंत आपण पाहतोय पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय खऱ्या अर्थानं फलंदाजांना. पुढचा चेंडू इथून मात्र फटका सजवला गेलाय, क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह, इथून मात्र ब्लॅक स्क्रीनला भेदणारा हा मात्र आलाय हाय अँड हँडसम हर्षल ठाकूर ब्रँडेड षटकार. शेवटचा एक चेंडू बाकी असेल, 3 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र 2 चेंडूवरती आपली आक्रमकता दाखवून दिली आहे. हा चेंडू नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर पाहायला मिळाला. इथून मात्र काय दोन्ही मिसअंडरस्टँडिंग मात्र पाहायला मिळाली, परंतु तदनंतर मात्र चांगली कॉलिंग, एक धाव मात्र शेवटच्या चेंडूवरती अर्जित केली जाईल. एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. चंदन मडवी यांचं नक्कीच षटक अतिशय चांगलं राहिलं, 2 फटके मात्र आपण चांगले पाहिलेत, एक षटकार एक चौकार. तदनंतर मात्र धावसंख्या धावफलकावरती आहे, एक षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावसंख्या धावफलकावरती. महेंद्र यांच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. महेंद्र मडवी यांच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. 11 धावसंख्या धावफलकावरती असताना फुल टॉस चेंडू हर्षल साठी, इथून मात्र थांबणार नाहीये. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, घरंगळत चाललाय चेंडू, सीमा पार येतोय हा चौकार. सतरा चेंडू 14 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी खारकोपर 11 खारकोपर संघाला. इथून मात्र महेंद्र याला नक्कीच कमाल करावी लागेल गोलंदाजीमध्ये जर आपल्या संघाला नक्कीच विजयाकडे वाटचाल करायची असेल तर, परंतु इथून मात्र हर्षल मात्र थांबायचं नाव घेत नाही. बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडूवरती आलाय हा मिड ऑन बाउंड्री लाईन बाहेर चौकार.
खारकोपर संघाचा तारणार मारून मात्र मैदानामध्ये लढाई करतोय. प्रत्युत्तर देतोय आपल्या बॅटमधून तो हर्षल ठाकूर. या चेंडूवरती परत एकदा आपण पाहतोय चांगला फटका, परंतु झेलची संधी, झेल मात्र सुटला गेलाय. तो हर्षल ठाकूरचा प्रयत्न जरूर चांगले होते. चंदन मडवी मात्र तिथे होते आणि या एका धावेच्या सहाय्याने मात्र धावसफलक आपण पाहतोय 24. 5 धावांची गरज असेल. निर्णायक विजय मात्र 5 धावांनी दूर. 14 चेंडू 5 धावांची गरज. प्रतिक्रम मात्र हलक्यात चेंडू खेळलाय. स्ट्राईक एंड वरती मात्र परत एकदा हर्षल ठाकूर येईल. विजयी चौकार किंवा विजयी षटकार हर्षलच्या बॅटमधून खेळला जाईल का? दोन्ही स्टाईलनं मात्र हा सामना फिनिश केला जाईल का मात्र या षटकामध्ये? आणि इथून मात्र नक्कीच मोठा फटका आलाय. डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर हा मात्र आलाय. दणदणीत असा षटकार आणि या दोन्ही स्टाईलनं मात्र आपल्या अनोखी शैलीनं हर्षल ठाकूरनं मात्र हा सामना फिनिश केलाय. विजयी संघ ठरलाय तो खारकोपर 11 खारकोपर संघ. हार्दिक अभिनंदन. पुढील फेरीमध्ये आपण दाखल झालात तर लगेचच आपण पुढील फेरीचा नाणेफेकीचा कौल करूया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं फलंदाजी करत असताना 11 चेंडू 30 धावांची खेळी केली आणि षटक फेकत असताना 2 धावा देत एक सांघिक यश त्याच्या षटकामध्ये होतं. म्हणजे निर्णायक गोलंदाजी राहिली. ते हर्षल ठाकूरला मात्र मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय. तर चला बुलवे संघ आपल्यालाही नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण आलात